इकडे मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षांपेक्षा 3,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे। गेल्या वर्षीचा 52,619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55,000 कोटींवरती जाण्याची शक्यता आहे। एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 8,000 कोटींनी घटलेल्या आहेत, तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटलेले आहेत। पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यासमोर ठेवून फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी देखील जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपलेली होती। त्यानंतर गेल्या 1.5 वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जातोय। गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजूनही झाली नसल्यानं यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर या अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार आहे आपण पाहूयात। कोरोना काळामध्ये मुंबईकरांवरती 2 वर्ष कोणत्याही करवाढीचा बोजा पडलेला नव्हता। आगामी वर्ष निवडणुकीचं असल्यानं मुंबईकरांवरती पुन्हा एकदा करवाढीचा बोजा पडणार आहे अशी अपेक्षा आहे। बोजा पडणार नाही अशी अपेक्षा आहे। बेस्ट प्रशासनाची 3,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची मागणी आहे। त्यामुळे यंदा बेस्टला किती अर्थसहाय्य मिळतं याकडेही लक्ष असेल। विविध प्रकल्पांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे, पण गेल्या वर्षभरामध्ये बीएमसीच्या 8,000 कोटींच्या ज्या ठेवी आहेत त्या घटल्यानं मोठ्या प्रकल्पांची देणी करण्याकरता अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता आहे। यंदा अर्थसंकल्पामध्ये वाढ करून 56% निधी प्रकल्पावरती खर्च करण्यात येईल असा अंदाज आहे। पाणी समस्या आणि अस्वच्छता दूर करण्यावरती भर असेल। कचऱ्याची समस्या सोडवण्यासोबतच आरोग्य सुविधा देण्यावर सुद्धा भर असेल। मुंबईला खड्डेमुक्त करण्यावरती विशेष लक्ष, त्यासाठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता। रिकाम्या तिजोरीमध्ये पैसा कुठून येणार याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं हे सर्वात मोठं आव्हान। मुंबईमध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आलेला आहे। त्यामुळे बीएमसीला दरवर्षी 4,500 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बीएमसीच्या घनकचरा विभागाकडून मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम सुद्धा राबवण्यात येते। त्या मोहिमेमध्ये विविध प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुदीची अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।